KNH न्यूज 24। माळवाडीतील नागरिकांना पावसाचा फटका, घरात शिरले पाणी, प्रशासन डोळेझाक। राहुरी तालुक्यातील उंबरे माळवाडी येथे शुक्रवार दिनांक सप्टेंबर 19 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे माळवाडीतील रस्ते तुडुंब भरले। पाण्याच्या विल्हेवाटीची कोणतीही उपाययोजना नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून परिसराला तलावाचे स्वरूप आले। या वादळी पावसामुळे नागरिकांचे हाल झाले। गरीब कुटुंबातील अमोल नानासाहेब पंडित यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे विजेचे साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले। त्यांचा परिवार पती, पत्नी, लहान मुले, भाऊ व वृद्ध आईवडील असा असून रात्रीभर पाण्यात उभे राहून त्यांनी त्रास सहन केला। अमोल पंडित यांनी खंत व्यक्त करताना सांगितले की आमच्या परिसरात सांडपाणी व पावसाचे पाणी यासाठी कोणतीही व्यवस्था नाही। भूमिगत गटार चारी असूनही प्रत्यक्षात गल्लोगल्लीत निचऱ्याची सोय नाही। विकास फक्त कागदावर आहे। दलित वस्तीकडे नेहमी डोळेझाक केली जाते। तसेच एवढा पाऊस होऊनही ग्रामपंचायतीचा एकही पदाधिकारी नागरिकांची विचारपूस करायला न आल्याची तक्रार त्यांनी केली। आता प्रशासन या समस्येकडे लक्ष देऊन काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड, राहुरी। नमस्कार, मी अमोल नानाभाऊ पंडित, मुक्काम पोस्ट उंबरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, माळवाडी येथील रहिवासी आहे। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आमच्या गल्लीमधले जे रस्ते आहेत ते तुडुंब भरले। आमच्या गल्लीत कुठलेही साईड गटार नाहीये किंवा पाणी जाण्याची व्यवस्था नाहीये। ते पाणी न गेल्यामुळे सर्व पाणी आमच्या घरात घुसले। रात्री घरामध्ये अक्षरशः पोटऱ्या इतकं पाणी झालं होतं। माझ्या घरात कुटुंबामध्ये 4-5 छोटी मुलं आहेत आणि म्हातारे आई वडील आहेत। तर मोठा परिवार असल्यामुळं रात्री कुठेही आणि कसंही संपर्क करता आला नाही। रात्री पोटऱ्या इतकं पाणी असल्या कारणाने आम्ही रात्री 2 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व कुटुंब एका खाटेवर व बाजूवर थांबलो होतो। तरी प्रशासनास विनंती आहे की आपण लवकरात लवकर यावर काहीतरी उपाययोजना करावी व जो पावसाचं पाणी जे साठतं त्याच्यातून आम्हाला लवकरात लवकर मुक्त करावं। रात्री आमच्या घरामधले खूप मोठे असं खाद्यपदार्थाचं पण नुकसान झालेलं आहे। घरातील काही जे सामान आहे त्याचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी मी प्रशासनाला, शासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या पाण्याची विल्हेवाट लावावी व आम्हाला याच्यातून मुक्तता मिळवावी। धन्यवाद।